अजित पवारांना महायुतीमधून हकललं जाणार अशा बातम्या सगळीकडे पसरत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येणार असं स्वतः शरद पवारांच्या कार्यकर्त्यांकडून आणि आमदारांकडून सांगितलं जाते. आता अजित पवारांना महायुतीमधून खरंच हकलण्याचा प्रयत्न चालू आहे का, किंवा अजित पवार स्वतः बाहेर पडण्याचा प्रयत्न करताय का, आणि जर असं असेल तर मग अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येणार का, सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की अजित पवारांना का आणि कशा प्रकारे महायुतीमधून हकलण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचं पहिलं कारण असं की नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना 4 जागा महायुतीने लढण्यासाठी दिल्या होत्या. त्यापैकी फक्त 1 जागा अजित पवार जिंकू शकले. आश्चर्य म्हणजे स्वतः अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या त्यांच्याच बालेकिल्ल्यातून पडल्या. आता महायुतीला कमी जागा मिळाल्याचं खापर हे अजित पवारांवर फोडण्यात आलं. यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम केलं ते म्हणजे आरएसएसने. आरएसएस त्यांच्या एका लेखात लिहितात की महाराष्ट्रात बीजेपी आणि एनडीएला कमी जागा मिळाल्या त्या अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे. यावर उत्तर देत अजित पवार गटाचे सूरज चव्हाण म्हणतात की विजयाचं श्रेय बीजेपीला द्यायचं आणि पराजयाचं खापर अजित पवारांच्या डोक्यावर फोडायचं हे आरएसएसला शोभत नाही. महाराष्ट्रामध्ये एनडीएची ही परिस्थिती कोणामुळे आहे हे आधी संघाला माहीत पाहिजे, त्याशिवाय आरएसएसने काही टीका करू नये. आता दुसरं कारण म्हणजे अजित पवारांनी केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदासाठी मागणी केली होती, पण त्यांची ती मागणी मंजूर केली गेली नाही. बदल्यात त्यांना राज्य सरकारमध्ये मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं, पण ते अजित पवारांनी घेतलं नाही आणि आता त्यांच्या हातातून दोन्ही मंत्रिपद निसटून गेले. त्यामुळे आता अजित पवार बीजेपीवर आणि बीजेपी अजित पवारांवर नाराज असल्याचं दिसून येतं. त्यामुळे आता अजित पवारांना बीजेपी बाय बाय करणार हे तर नक्की आहे. आता जाणून घेऊया की अजित पवार शरद पवारांसोबत जाणार की नाही. नुकत्याच एका मुलाखतीत बोलत असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार म्हणतात की फक्त अजित पवार गटाचे आमदारच नाही तर स्वतः अजित पवार सुद्धा शरद पवारांसोबत येणार आहे. एकदा अधिवेशन संपू द्या, मग सगळे एकत्र येणार आहे. त्यांच्या या विधानावरून एक अंदाज लागू शकतो की पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. तेवढंच नाही तर शरद पवार एका मुलाखतीत बोलत असताना म्हणतात की 4-6 महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार हे वारंवार त्यांच्या बैठकांमध्ये उपस्थित नसल्याचं स्पष्ट दिसून येतं. त्यामुळे अजित पवारांना महायुतीमधून हकलले जाणार हे तर नक्की आहे आणि शरद पवार गटाच्या विधानांवरून लक्षात येतं की पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र येऊ शकते.